जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम ऐन रंगामध्ये आलेली आहे. या जुन्नर शहरामध्ये शिवसेना भाजप युती होणार होती, परंतु ती ऐन वेळा फिसकटली. नेमकं काय घडलं, कुठं बिनसलं, हाही आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. जुन्नरकरांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच का निवडून द्यावं, सत्ता का यावी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस एकला चलवरे अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे राज्यामध्ये सेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना इथं मात्र सेना भाजपच एकत्र का येणार होतं, राष्ट्रवादीला दूर केलं का जाणार होतं, नेमकी काय गणित असणार आहे आणि सध्या भाजप सोबत नसल्यामुळे काही सत्तेचं गणित पिसकटणार आहे का किंवा काय होणार आहे, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न. आपल्यासोबत जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आहेत. त्यांचे प्रयत्न म्हणजे निकराचे प्रयत्न सुरू आहे. जुन्नरची सत्ता शिवसेनेच्याच ताब्यात येणार असं ह्या सगळ्या मंडळींचा चंग त्यांनी बांधलेला आहे. दादा जय महाराष्ट्र. जय शिवराय. आता नगर परिषदेच्या तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेना भाजप युती होणार होती, नेमकं कुठं बिघडलं, मिठाचा खडा कोणी टाकला? जुन्नर शहरामध्ये सेना आणि भाजप एकत्र यावं ही मतदारांची इच्छा आहे, परंतु नेते मंडळांची काही इच्छा नव्हती. मला काही सुस्पष्ट फार काही बोलता येत नाही, परंतु दुर्दैवाने हे सर्व जे समविचाराची माणसं आहेत ती एकत्र असणं ही काळाची गरज आहे. आज जर तुम्ही खाली फिरले सर्वसामान्य जनतेमध्ये तर सगळे म्हणतात की आम्हाला सेना आणि भाजप ही एकत्र पाहिजे होती. आता कोण कोणाच्या डोक्यावर खापर फोडतोय, कोण कोणाच्या डोक्यावर खापर फोडतोय, कोण कोणाबद्दल काय बोलतोय, जाऊ दे, आता ते वेळ निघून गेलेली आहे. पण अजून एक गोष्ट मला प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते की मतदार जो आहे, जो मी अनुभवलाय, म्हणजे मी ज्यावेळेस इंजिनच्या चिन्हावर उभा राहिलो त्यावेळेस सुद्धा मी सर्वसामान्य माणूस अनुभवलेला आहे. त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो, तोच मी मतदार सर्वसामान्य अनुभवलेला आहे. आणि तोच मतदार सर्वसामान्य जुन्नर शहरातला धनुष्यबाणाला विजय केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही सगळी मतं जी आहेत ती एकत्र येतील आणि एकत्र ही सगळी मतं धनुष्यबाणावर निर्णायक होतील. कारण यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या चर्चा खाली चालू आहे, त्या चर्चेचं आता गणित हळूहळू आता एका दिशेने वाढत चाललेली आहे. जनतेला माहिती आहे की 5 वर्षाचा कार्यकाल आहे, तो विकासाचा असला पाहिजे, तो एकत्रीकरणाचा असला पाहिजे, शहर शांततेमध्ये असलं पाहिजे, शहरामध्ये कुठलीही बिघाड दंगल होता कामा नये, व्यापार सुरळीत चालले पाहिजेत आणि या शहरामध्ये स्वच्छता विकासाबरोबर शांतता नांदली पाहिजे. सर्व जाती धर्माची समीकरण जुळली पाहिजे आणि ते समीकरण धनुष्यबाणाच्या या चिन्हावर 100% जुळली जातील. त्यामुळे सेना आणि भाजपची युती होता राहिली, ती व्हायला पाहिजे होती, त्याची दुर्दैवाने झालेली नाही असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. दोष कोणाचा? दोष आता परिस्थितीचा दोष म्हणूया आपण. तुम्ही म्हणाले होते आमची युती झाली, आम्ही आता एकत्र मिरवणूक काढणार. भाजप नेते आशाताई बुचके पण म्हणाल्या आमची युती झाली, पत्रकारांनी आमच्यात भांडणं लावू नये. नाही, आजही तो जो विचार आहे तो अखंड हिंदुस्थानाचा विचार आहे, पण ते जुळलं नाही गणित. ते जुळलं नसल्यामुळे थोडीशी अडचण झालेली आहे. पण हे सगळं वरच्या लेवलचं आहे, थोडंसं नेते मंडळीच्या लेवलचं आहे. पण सर्वसामान्य मतदार मात्र एका विचारावर मात्र ठाम राहील आणि तो धनुष्यबाणावर मतदान करण्याची मला खात्री आहे. जे धनुष्यबाणाला मतदान करेल, भाजपबरोबर मैत्री आहे, भाजपच्या लोकांना निवडून द्यावं की नाही द्यावं, पुन्हा प्रश्न शिल्लक राहतोच. नाही, मी तुम्हाला ते सांगितलं की हे 100% संपूर्ण पॅनल उभं आहे. 20च्या 20 जागेवर उमेदवार उभे आहेत आणि इंटॅक्ट धनुष्यबाण आणि घड्याळ ही पारंपरिक लढाई चालू आहे. ही लढाई आजची नाही आहे. ही लढाई मला जवळजवळ 25 वर्ष मी करतोय. माझ्या अगोदर 25 वर्षाच्या जुन्या पिढीने राजकारण केलं, त्याच्यामध्ये ही लढाई धनुष्यबाण वर्सेस कधी काँग्रेसच्या विरोधात, कधी राष्ट्रवादीच्या विरोधात, परंतु ही निवडणूक तीच आहे जी निवडणूक जनता आता पास करणार आहे. 100% निर्णायक निवडणूक ही जनता हातामध्ये घेणार आहे. थोडी अवघड जरी असली पण मात्र मला खात्री आहे की लढाई सर्वसामान्य जनता ही धनुष्यबाणावर 100% विजय करतील. आता चर्चा अतिशय सुस्पष्ट झाली पाहिजे. पूर्वी शिवसेना एक होती, शिवसेना विरुद्ध काँग्रेस किंवा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस. आता शिवसेना 2 झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस 2 झाल्या, तुम्ही भाजपबद्दल काय बोलत नाही? म्हणजे भाजपची उमेदवार विजयी झाले पाहिजेत, त्यांनी नगराध्यक्ष पदाला मदत केली पाहिजे का? नेमका छुपा काय अजेंडा आहे का? बघा, मी तुम्हाला अतिशय सुस्पष्ट सांगतो, मी कधी आड पडदा ठेवून बोलत नाही. निवडणूक मुळातच उमेदवाराच्या आणि नेतृत्वाच्या चेहऱ्यावर आलेली आहे. नेतृत्व करताय जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आणि नेतृत्वाने जो चेहरा दिलाय तो धनुष्यबाणाचा माझा या सगळ्या आठही असलेल्या उमेदवारामध्ये सगळ्यात उजवा चेहरा आहे. 40 वर्ष तो सुद्धा माणूस ते कुटुंब जनमानसांमध्ये वावरतं, जनमानसाच्या सुखदुःखामध्ये जातं. त्यामुळे माझ्या उमेदवाराला चॅलेंज जनता करणार नाही. आपल्या उमेदवाराला सुस्पष्ट मतदान करतील. ही लढाई पक्षाची राहिलेली नाही. जी व्यक्तिगत उमेदवारी पाहून मतदान होणार? 100% होणार. जर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे होऊ शकतो आणि तोच अपक्ष आमदार जर महाराष्ट्राच्या समोर जाऊ शकतो. चिन्ह तर अनेक असतात, पण चिन्हापेक्षा जो सुखदुःखामध्ये जातो, जो निर्भीडपणे सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देतो, ज्याला सुखदुःख कळतात, जो वेळ प्रसंग बघत नाही, उन्हाळा पावसाळा हिवाळा रात्र सकाळ दुपार संध्याकाळ काळोख या सगळ्या बाबतीमध्ये जो ठामपणे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहतो, तो उमेदवार लोकांना आवडतो आणि आमचा उमेदवार तो आहे. त्यामुळे 100% लोक या उमेदवाराच्या पाठीशी राहतील आणि त्याच्यावर शरद सोनवणे नेतृत्व करतात. शरद सोनवणे विकासाचा चेहरा मोहरा हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तालुक्याचा दाखवलेला आहे. तालुक्यामध्ये आपण विकासाची जर उंची पाहिली असेल माझ्या आमदारकीनंतर तर ती दर्जेदार झालेली आहे. कुठेही भ्रष्टाचार नाही, कामामध्ये कुठेही दिरंगाई नाही, कामाची पद्धत चांगली आहे. आपण अष्टविनायकाचे रस्ते घ्या, आपण किल्ल्याचे रस्ते घ्या, आपण संपूर्ण जेजुरी महामार्ग घ्या, आपण कोर्टाची बिल्डिंग घ्या. अशी कोर्टाची बिल्डिंग जी नाशिक पासून तर पुण्यापर्यंत इतकी सुंदर बिल्डिंग अद्यावत कोणीही बांधलेली नाही. रस्ते, जॉगिंग ट्रॅक, लाईट्स, फुटपाथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सेल्फी पॉइंट, शिवनेरी किल्ल्याचा एक सेल्फी पॉइंट आपण खाली आणला. जे जे हवंय त्या तालुक्यामध्ये करायचा प्रयत्न चालू झालाय. जुन्नर शहराला चांगलं पाणी मिळावं म्हणून डायरेक्ट आपण आता पाणी डोलचं पाणी येतं, आता त्याचं जोरात काम चालू झालेलं आहे. ट्रिपल फिल्टर पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं अशी आमची भावना आहे. या जुन्नर शहराला पहिल्यांदा आम्ही सौर ऊर्जा खाली आणतोय. या जुन्नर शहरामध्ये संपूर्ण काळोख घाटवून ज्या काही लोंबणाऱ्या तारा आहेत, जे काही खांबळे आहेत, ते सगळे काढून आम्ही अंडरग्राऊंड त्या संपूर्ण केबल टाकतोय. आणि विशेष म्हणजे या जुन्नर शहरामध्ये आम्ही CCTV कॅमेरे प्रत्येक चौकात बसवले. संपूर्ण जुन्नर शहर CCTV नियंत्रणाखाली आणतोय. खूप सारे मुद्दे मला सांगता येईल. हे विजनरी डॉक्युमेंट आहे, हे विकासाचं डॉक्युमेंट आहे. या विजनरी डॉक्युमेंटलाच खरं तर मतदान व्हावं आणि तशीच कामाची पद्धत आमच्या सर्वांची असल्या कारणामुळे मधुकर पांडुरंग काजळे हा सर्वसामान्याचं नेतृत्व आहे. त्यांच्या धर्मपत्नीला 100% धनुष्यबाणावर लोक निवडून देतील. चिन्ह सांगायला असतं, पण काम करणारा माणूस असतो. तो माणूस आमच्या 8ही उमेदवारामध्ये अतिशय सशक्त आहे, चांगला आहे, जबाबदार आहे. शहराचा आम्ही कायापालट करू आणि राज्यामध्ये या शहराला एक वेगळी उंची, एक वेगळा दर्जा, कारण हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहराची नगर परिषद जी आहे ती 160 वर्षापूर्वीची आहे. 160 वर्षापूर्वीच्या नगर परिषदला तिचा चेहरा मोहरा बदलायची खरं तर ही जनता आम्हाला संधी मिळून देते आणि मी नेतृत्व आज पहिल्यांदा करतोय शहराचं, याचा मला आनंद आहे. जसा तालुका ताब्यात दिला आहे विश्वासाने, तसं हे जुन्नर शहर माझ्या ताब्यात मिळावं जेणेकरून मला सेवा करता येईल आणि भ्रष्टाचार विरहित, भ्रष्टाचार मुक्त आम्हाला हे शहर आम्हाला चांगलं करता येईल हा विश्वास असल्यामुळे मी आपल्याला सांगतो, पक्षापेक्षाही उमेदवारावर ही निवडणूक जाईल. व्यक्तिगत शरद सोनवणे म्हणून तुमची ताकद आहे, शिवसेना म्हणून तुमची ताकद आहे, असं असतानाही निवडणुकीच्या तोंडावर मधुकर काजळे त्यांची पत्नी त्यांना शिवसेनेत घ्यावं लागलं. आपल्याकडे उमेदवार नव्हता का? बघा, मधुकर काजळे हे ओरिजिनल शिवसैनिकच आहेत. गेले 40 वर्ष त्या बाबाने सतरंजा उचलल्यात. गेले 40 वर्ष त्यांनी बिंदू माधव जोशीवर काम केलंय, शिवजयंत्या पार केल्यात, गणपती मंडळामध्ये काम केलंय, सार्वजनिक जीवनामध्ये काम केलंय, जुन्नर नगर वाचनालयामध्ये काम केलंय, शालेय समितीवर काम केलंय, शैक्षणिक समितीवर काम केलंय, इथे असलेल्या त्यांच्या सगळ्या गणपती मंडळामध्ये ते कार्यरत राहिलेले आहेत. असा माणूस ज्या वेळेला शिवसेना बरोबर काम करतोय तर तो आमचा उमेदवार असणं साहजिकच आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती मागच्या वेळेला. हे बघा, माझ्या माहितीप्रमाणे हकालपट्टी हा त्या वेळेचा त्या असलेल्या निवडणुकीचा तो एक निमित्त भाग असतो.
काकलपट्टी तर माझी पण झालेली आहे शिवसेनेतून, पण मी शिवसेनेचा प्रमुख आहे आज. तर या अशा गोष्टी होत राहतात, त्या काळातला तो भाग असतो. पण तो ते रक्ताचा शिवसैनिक आहे, त्यांच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. त्यामुळे मला असं वाटतं एका शिवसैनिकाला, एका काम करणाऱ्या कर्तृत्ववान कुटुंबाला आम्ही ही संधी दिलेली असं माझं मत आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण आपला माणूस आपली आघाडी तयार करून निवडणुकीला सामोरं गेला होता. आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला. दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं. एका प्रभागामध्ये मात्र तुम्हाला चांगली संधी मिळाली होती. तेव्हाही तुम्ही आमदार होता, आताही आमदार आहे. परिस्थितीमध्ये काय बदल झाला? बघा, मी आपल्याला सांगतो, या जुन्नर शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये माझ्या आमदारच्या काळात खूप बदल झाला. मी जेव्हा आमदार होतो, रस्ते आले, ते फुटपाथ झाले, तुम्हाला सांगतो लाईट आली, काळोखापासून आम्ही शहर बांधलं केलं, स्वच्छता केली, छत्रपती शिवरायांचा पुतळा बदलला, खूप सारी कामं केली. तेव्हा आमदार मीच होतो आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष त्या पदावर बसलेले होते. प्रश्न असा आहे, उत्तर शहर पासून तर त्या ताजनेमाळा जो आहे तिथं लाईटच नव्हती. तिथे इतके बिबट्याची भीती आहे. तिथं आम्ही 100% आम्ही आता लाईट बसवलेले आहेत. कसं केलंय, उत्तर शहरचा घाट कसा केलाय. आता इथून जर आपण खाली पाहिले, शुक्रवारापासून मंगळवारपासून तर तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही तिथे मुस्लिम बांधवांसाठी आम्ही शादीखाना सुद्धा बनवलेले आहेत. माझ्या काळामध्ये आम्हाला जेवढं डिवोट करता येईल, जेवढा आम्हाला त्याग करता येईल, जेवढं आम्हाला देता येईल ते आम्ही दिलंय. बघा, हे एवढ्या 50 वर्षाची जी राजवट आहे ती 5 वर्षामध्ये सहजासहजी इतकी परिवर्तित होत नाही विकासाने. पण आताचे 5 वर्ष मात्र देखणेपणाचे राहील. जुन्नर शहराचं देखणेपण आम्हाला आता राज्यापुढे न्यायचं आहे आणि म्हणून ही 5 वर्ष आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये टॉयलेट बाथरूम आता सुलभ शौचालय देऊ, चांगलं अद्ययावत शहर बनवू, सगळे शहर सिमेंट काँक्रीटचे रस्ते करू, एकही रस्त्याला कुठे खड्डा राहणार नाही, संपूर्ण अंडरग्राऊंड गटर करू. हे जुन्नर शहर शरद सोनवणे बोलतायत 100%, आम्ही 100% सगळे ओपन नाले जे आहेत ते बंदिस्त करू आणि जिथं नाले नाही, जिथं गटर नाही, जिथं सांडपाण्याची वस्तू नाही ते सगळं आम्ही बंदिस्त करू. 100% अंडरग्राऊंड आम्ही बंदिस्त गटर करू. हे फार मोठी गोष्ट आहे, कारण शहराला जर आपल्याला जर समजा देखणं बनवायचं असेल तर शहराचा देखणेपणा मूलभूत गोष्टीमध्ये आधारित आहे. त्या मूलभूत गोष्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन व्हिजन या सगळ्यांना एकत्र करून आम्ही सुंदर शहर बनवू, हा आमचा विश्वास आहे. आमदार सोनवणे बोलतात पण पुढे काय होत नाही. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणाले होते जुन्नर शहराला पाणी पुरवठा चांगला न करणारा ठेकेदार खंडागळे त्यांना आम्ही बेडे ठोकू. त्याचं पुढे काही झालं नाही. खंडाळे कॉन्ट्रॅक्टर होता, तो काय मी अजून काळागोरा पाहिलेला नाही, पण तो एक चौकशीचा भाग आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याचा विषय हा जो आहे तो आम्ही तिथे ऍडमिट केलेला आहे. पण आम्ही त्याच्यानंतर नव्याने पाईपलाईन मंजूर करून आणली. आता भांडणात किती वेळ घालवणार. मॅक्स दिवे चुकीचे बसवले, त्याचं बिल काढू देणार नाही असंही म्हणाले होते. मग ते सगळं जे बिल काढलं गेलं आपल्या अगोदर, त्यावेळेला आमदार मी नव्हतो. ज्यांच्या काळात झालं त्यांची चौकशी लागलेली आहे. चौकशी ठरवली. बघा, हे 2 मुद्दे वेगळे आहेत. शहराला मी आता डिस्टर्ब करू इच्छित नाही. मतदार राजा 4 दिवसामध्ये आता ह्या शहराचा नगराध्यक्ष ठरवणार आहे. ह्या मागच्या किती आपण हात लावतो, कोळसा काळ आहे, कोण कसं वागलं. अहो, जे मोठ्या पदावर बसले त्यांच्या पाठीमागात फिरायला माणूस पण नाही राहिला. कुठे राहिला ना पक्ष राहिला. त्यांना तोंड लपून राष्ट्रवादीतला पुरस्कृत म्हणून त्यांना राहावं लागले यावेळेला. म्हणजे काय परिस्थिती झालेली आहे. ज्यांना ह्या धनुष्यबाणावर सर्वोच्च पदावर बसवलं त्यांची आज काय परिस्थिती आहे. 260 माझं असं म्हणणं असतं, received on Google Pay. आपला प्रामाणिकपणा जो असतो ना तोच आपल्या आयुष्याची शिदोरी असते. आणि चौकशा, बघा, चौकशा कोणाच्या लागतात, जी लोक चुकीची वागतात त्यांच्याच लागतात. आम्ही निर्भीडपणे काम करणारी मंडळी आहोत. आम्हाला एका बाजूला तो तर का आमचा टास्क आमचा आहेच आहे. कुठला टास्क आहे, एका बाजूला चुकीची करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या बाबतीमध्ये निर्णायक भूमिका घेणं आणि दुसऱ्या बाजूला विकासाची उंची वाढवणं. आपण भांडणातच आयुष्य घालवलं तर मला असं वाटतं मग मी जुन्नर तालुक्याचा विकास नसतो केला. विकास करणं, आणि कोण म्हणतं की शरद सोनवणे जे बोलतात ते करत नाही. वेडा माणूस असेल एखादा जो असं माझ्याबद्दल विधान करेल. माझं म्हणणं आहे की शरद सोनवणे जे बोलतात तेच करतात, कारण ते आमची भूमिका काय तर आम्ही शब्दापासून लांब नाही. जे बोललो तसंच वागणार आणि ते 10 वेळा बोलायच्या आधी आम्ही विचार करणार. चौकशा शासकाचा तुम्हाला माहिती आहे, कुठलीही चौकशी शासनाची कोणतीही घ्या, पण आदर्श घोटाळ्यापासून घ्या किंवा काल झालेल्या 2000 कोटीचा भ्रष्टाचार घ्या. काल झाला ना 2000 कोटीचा भ्रष्टाचार. साहेब हे आता चालू राहणार.
चौकशा चालू राहणार, समित्या चालू राहणार, चौकशा होत राहणार, पण आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. भ्रष्टाचाराच्या विरोधात कालही होतो, आज आणि उद्या राहू. तुम्हाला जुन्नरच्या जनतेने खूप अपेक्षेने आमदार केलं, त्याच्यामध्ये जुन्नरच्या जनतेचा, शहरातल्या जनतेचा पण वाटा आहे. आपण निवडणुकीच्या काळात म्हणाले होते, मी निवडून आलो की जनतेचा विमा उतरेल. उतरवलंच ना विमा, राहिला कुठे तो? नाही झाला. प्रक्रिया कुठपर्यंत आली? झाली ना पूर्ण झाली. लोकांचे फॉर्म भरून घेतले, त्या आयडेंटिफायला कंपनीला पाठवले. कंपनीचा हप्ता जो आता मला येतो मी आता भरणार, आणि जानेवारी पासून लोकांच्या हातामध्ये पावती जाणार. पण राहिलं कुठे आता? प्रक्रिया पूर्ण केली ना आपण. दुसरा एक थोडासा अप्रत्यक्षपणे सध्या तो विषय जरा चर्चेला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही भला मोठा पुतळा उभा करताय, त्याच्यावरनं वेगवेगळी चर्चा माध्यमांमध्ये होते. तुम्ही पण परवा बोललात की लोकांना घाई काय आहे. तर शेवटी तुम्ही बोलला होतात छत्रपती शिवाजी महाराज जगाचे आहेत. तो विषय नेमका मंदिराचा किंवा त्या स्मारकाचा कधी मार्गी लागेल? तुम्ही म्हणाले तुम्ही वर्षात पूर्ण करेल. मी असं कधीच नाही म्हणलं 1 वर्ष पुतळा उभा राहतो का? कोणी म्हणलं कोणाला? व्हिडिओ दादा आहे. 1 वर्ष कोणता पुतळा कोण बांधेल का या जगातला उंच कोण बांधेल? तेव्हा बोलताना काय झाली? मी नाही कधी असंच म्हटलं. मी फार टप्प्याने बोलणारा माणूस आहे. मी आधीच 2027च्या अखेर आमचा पुतळा उभा आहे हे मी त्याच वेळा बोललो. मला असं वाटतं की चर्चेला विषय नसल्यामुळे काही लोकांना ते लक्षात येत नाही की आपण काय बोलावं. आता मला सांगा, एक शेवटचा प्रश्न. एखादं घर बांधायचं म्हटलं, तुम्हाला उद्या तुमचं घर बांधायचं सांगितलं, ते 1 वर्षात पूर्ण नाही करत माणूस. घर स्वतःचं बांधायला सुद्धा माणसाला वेळ लागतो. हा तर पुतळा बांधायचा ना, आणि 2027 पर्यंत डेडलाईन दिलेली आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की या छत्रपती शिवाजी महाराज जगातला सगळ्यात उंच पुतळा आपण बांधतोय, हे केवढी मोठी अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्यासाठी आपण निवडणुकीच्या तोंडावर त्याचं भांडवल करणार का? पत्रकार आत्ता जागे झाले का आपले? चर्चा तर होणार ना. कशाबद्दल चर्चा करणार? योगदान काय? शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत. योगदान काय? पण योगदान काय माहिती का, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही करणार आहे. मी आमदार जाऊ द्या, मी करणार आहे ना. मी सायलेंट तुम्हाला 2027 करणार आहे. पण जे लोक सुपारी घेतात त्यांचं काय? सुपारी घेणं म्हणजे खंडी घेण्यासारखं आहे ना. शिवराय हे नाव विचार करताना सुद्धा 50 वेळा विचार केला पाहिजे. तुम्हाला बदनाम करण्याची सुपारी घेतली असं म्हणायचंय? तर मला काय माहिती कोणी काय केलंय? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? माझं म्हणणं सरळ आहे. आता 2025 चालू आहे, 2027 डेडलाईन केली ना आपण. होईल ना सगळं? अहो, इथं सगळे हवामान खाते दिल्लीची टीम आता उतरणार. त्यांनी येतपर्यंत आम्हाला पुढचं काम करता येणार नाही. आता तुम्हाला काही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डेवण आम्ही सांगणार का? त्याच्यामध्ये त्या माणसांना यायला आपल्याकडे अजून 3 महिने बाकी आहे. ते आल्यानंतर ते सगळं पिरॅमिड चेक करणार. हा जगातला सगळ्यात उंच पुतळा होतोय. काही तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्याचे निकष लावले जाणार. आणि मला 2027 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. मग आज निवडणूक नगरपालिकेच्या तोंडावर आहे, मग हे विषय करायचं कारण काय? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, याला शिल्पकार नेमले, त्याला आर्किटेक्ट नेमले, त्याला स्ट्रक्चरल इंजिनियर नेमलेत. अहो, या सगळ्यांना पगार चालू आहे. ही सगळी अद्ययावत प्रणालीचे मानकरी आहेत. आणि याच्या काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टी प्रत्येक कागदावरच्या आम्ही सांगत बसत नाही. शेवटी या सगळ्या जुळवाव्या लागतात. आज नगरपालिकेची निवडणूक आली तर शरद सोनवणे हे रोज 24 तास समाजामध्ये काम करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज किल्ले शिवले आणि शिवजन्मभूमी हे याच्यावर बोलणार आम्हीच आहे ना. शरद सोनवणे एवढी मोठी शिवाजी महाराजांची 3D रांगोळी काढली मी, तिचे लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली. ती बातमी किती उंचावली सगळ्यांनी. हे चांगलं काम नाही सांगायचं जगाला. का थांबलं हे सांगा. अरे का थांबलं? त्याला अडचणी आहेत थोड्या. आणि डेडलाईन ना 2027. माझ्या माहितीप्रमाणे फार लवकर उभा राहतोय पुतळा. तसा पुतळा उभा करायला 5-5 वर्ष लागतात. हा फार लवकर करतोय आपण. भोसरीचा पुतळा उभा राहिला तर तो छोटा पुतळा आहे ना. त्यांचे जर समजा उंची पाहिली संभाजी महाराजांचा, तसा संभाजी महाराजांचा पुतळा तसा मोठा, इतर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने. पण हा पुतळा जरा जगा उंच पुतळा आहे. आणि इथं कसं, ही सह्याद्रीची टेकडी पण उंच आहे. नाही हो, ही सह्याद्रीची रांग आहे. तुमच्या लक्षात याला हवेचा पिरॅमिड मोजावं लागतं पहिल्यांदा. शहरामध्ये
हवा नसते ना. शहरामध्ये आपल्या इकडं सह्याद्री सारखं प्रजन्यमान नसतं. मला काय हे सगळं सांगावं लागतं पत्रकारांना, माझं केवढं मोठं दुर्दैव आहे हे सांगावं लागतं मला. हल्ली चिडचिड जरा जास्त होते कुणाची? पत्रकाराची झाली. आणि आमदारांचे. आमदार हसून बोलतो ना. आम्ही पण हसूनच बोलतो. आमदार खोचक आहे, त्याला माहिती आहे आमदार कशावर बोट ठेवतो. आमदार लबाड्यावर बोट ठेवतो. लबाड्या बंद व्हायला पाहिजे. कोण लवाड्या करते? मला काय माहिती कोण पत्रकारिता करतोय. जो पत्रकारिता करतो त्याने जरा सावध. कुणाला छेडतोय आपण? छत्रपती शिवरायाच्या नावाला छेडतोय ना आपण. जरा सावध बोललं पाहिजे ना. ज्यांनी सुरुवात केली त्यांनी जरा विचार केला पाहिजे की आपण कशाला राजकीय भांडवल तयार करायचं. हे चांगलं नाही. आणि हे बघा, छत्रपती संभाजी महाराज ज्या गादीचे वारस आहेत त्यांनी इथं नारळ वाढवलाय. ते स्वतः यज्ञाला बसले होते. कामाची सुरुवातीची पद्धत आपली काय समजून घ्या. आणि या भारताचा सर्वोच्च पदाचा माणूस या पुतळ्याचा अनावरण करायला येणार आहे. या भारतातला सर्वोच्च पदावरचा माणूस, राष्ट्रपती का पंतप्रधान, जे कोण असतील ते उच्च पदावर जे आहेत या भारताच्या, राष्ट्रपती येतील, पंतप्रधान येतील, सगळ्या आपल्याला वाटलं तर संपूर्ण राज्याचे सगळे मुख्यमंत्री आपण बोलवू. अभूतपूर्व सोहळा करून आया. अहो, आमची स्वप्न काय आहेत, माझी स्वप्न काय आहेत आणि आपले विचार काय आहेत, जरा याचे कुठेतरी ताळमेळ बसेल का नाही बसणार. त्यामुळे मला असं वाटतं हा विषय संक्षिप्त असला पाहिजे. आणि निवडणूक संपली का हे सगळे घरी पळून जाणारे माहिती म्हणजे शेवटी आम्हालाच उन्हात काम करायचंय. उन्हात काम कोणाला करायचंय सांगा ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना हा म्हणजे उन्हात काम करायचंय ना. ज्यांना बोलून जायचं त्यांना कुठं काम करायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय राजकीय होऊ नये अशी माझी मेहरबानी करून माझी सर्वांना विनंती. आता एक शेवटचा प्रश्न, बेघरांना घरं कधी मिळणार? हा पण प्रश्न आता सध्याचा नाहीये. जुन्नरमध्ये जे मतदार आहेत, नगरपालिकेच्या माध्यमातून सरकारची स्कीम असते, अनेक वेळा ती योजना राबवली जाते, प्रत्यक्षात त्यांना घरकुल मिळत नाही. ठीक आहे, तुम्ही दिलेला शब्द केव्हा पुरा कराल तेव्हा कराल. सत्ता जर तुमची आली तर जुन्नर शहरामध्ये जी बेघर मंडळ आहेत त्यांना घरकुल मिळतील. सत्ताला उत्तर देतो. सत्ता द्या, उत्तर देतो. तुमचं ऐकून मतदान तरी वाढेल ना. नाही ते सांगितलं ना, सत्ता द्या तर घरकुलवाल्याला घर पण देतो ना. बघ असा विषय आहे. आज जर त्याच्यावर काय राजकारण चालत नाही. तुम्ही ज्या गोष्टी पॉलिसीवर ठरतात, ज्या गोष्टीवर आपण निर्णायक उत्तर द्यायचं असतं, त्याच्यासाठी मला खात्री आहे की सर्वसामान्य माणूस हा आम्हाला सत्ता देईल आणि त्याचं उत्तर पण आम्ही 100% विकास कामाचं देऊ. काही अडचण नाहीये. ₹5. जुन्नरकर जनतेला काय आव्हान? जुन्नरकर जनतेला माझं विनम्र आव्हान आहे. आपल्याला शहर हे 5 वर्ष अजून 25 वर्षाच्या पुढे नेऊन ठेवायचंय. हे 5 वर्षात, या 5 वर्षात 25 वर्षाच्या पुढे जर शहर जर नेऊन ठेवायचं असेल तर आपण धनुष्यबाणाच्या सर्व उमेदवारांना मतदान करा आणि ती सगळी सत्ता 100% आमच्या सेवेसाठी आमच्या हातामध्ये द्या. शरद सोडवणे या शहराचं नेतृत्व करणार आहे. आणि मला काळजीने सांगायचं वाटतं की आम्ही सगळी मंडळीची सेवेसाठी तत्पर झालेलो आहोत. आमचा तुम्ही 100% या शहरासाठी आम्ही झेललो पाहिजे आणि तुम्ही आमचा 100% तुमच्या सेवेसाठी आमचा वापर करून घेतला पाहिजे. आम्ही निर्विवादपणे या शहराची सेवा करू आणि या शहराला सगळ्या शहरांमध्ये अतिशय उंच ठिकाणावर नेऊन ठेवू. विकासामध्ये अव्वल राहील जुन्नर शहर. हे सर्वांगीण विकास होईल. विकासाचा आराखडा बनवला जाईल. एकनाथ शिंदे साहेब स्वतः नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. ज्या धनुष्यबाणाचे ते या ठिकाणी नेतृत्व करतात महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याच मंत्री महोदयाच्या या नगर विकास खात्याचा जर नगराध्यक्ष मान सन्मानाने जर जनतेने बसवला तर मला असं वाटतं की या शहराचा विकास आराखडा आणि इथे हजारो कोटी रुपये आणून सर्व शाश्वत आपण उभं केलं तर या शहराला अतिशय उंच अशा पद्धतीचा क्रमांक या शहराला मिळेल. आणि तेच करणं गरजेचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं ठिकाण आणि तिथलं हे शहर आहे. त्यामुळे या शहराला आपण सर्वांनी मनापासून सहकार्य करावं. मी विनंती करतो माझ्या मतदार बंधू भगिनींना, आपण सर्वांनी कुठेही आपलं मत वाया न घालता, किंबहुना जास्तीत जास्त मताचं विभाजन न होता हे सर्वांनी आपण हे मतदान मिळून आपण जर धनुष्यबाणाकडे आणलं तर आपल्याला अतिशय चांगला विजय मिळेल आणि आपल्या सर्वांना एकत्र काम करता येईल. कारण हे जुन्नर शहर आपल्या सर्वांचं आहे, ही शिवजन्मभूमी आपल्या सर्वांची आहे आणि छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचे आहेत. शिवरायांच्या विचाराचं शहर आणि शिवरायांच्या स्वराज्याचं सुराज्य करूया, एवढं मी मतदारांना आवाहन करेल. जिल्ह्याचे पालकमंत्री शुक्रवारी जुन्नरमध्ये येत आहेत. काही शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी दबक्या आवाजाने चर्चा होती.
बघा, हे प्रवेशावर आहे ना, जोर राष्ट्रवादी फार देते, पण त्यांना मतं काय मिळत नाही. विद्यमान आमदार 3 नंबरला गेले ठरल्याप्रमाणे. मागच्या वेळी आमच्यात फोड झाले म्हणून ते बिचारे निवडून आले निसट्ट्या किरकोळ मताने, मागच्या वेळी निसट्ट्या मताने आमदार झाले. हे त्यांचा एकच अजेंडा असतो, जो भेटेल त्याच्या गळ्यात शाल, जो भेटेल त्याच्या गळ्यामध्ये शाल. आम्ही असं कधी करत नाही, आम्हाला कुठल्याही प्रवेशाची घाई नसते. आणि जे जातील त्यांना शुभेच्छा, आणि जे राहतील त्यांचा सन्मान. आणि मात्र शिव धनुष्य आम्ही पेलू आणि जनतेची सदैव सेवा करू. अतुल बेनके आमदार असताना जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला, परंतु काही कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून कामं रोखली. त्याचे पाठीरा काही शरद सोनवणे असा त्यांचा आक्षेप आहे. मला ह्या कसं आहे, त्यांच्या ह्या मूर्ख विधानाला मला उत्तर देऊशी वाटत नाही. ज्या गोष्टीचा आमचा संबंधच नाही त्याचे उत्तर मी आयुष्यात कधीच देत नाही. आपल्या सोबत होते जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे. त्यांची भूमिका नेहमी रोखठोक राहिलेली आहे. जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, मी जे बोललो ते शब्द मी पाळणार आहे. जुन्नर शहराची निवडणूक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी बांधणार आहे, तो मी पूर्ण करणार आहे. बाकीच्यांनी त्याचे फार इश्यू करू नये. ज्या जनतेचा विमा मी उतरवणार होतो तो सुद्धा उतरवणार आहे. ज्या लोकांना घरं बांधून मी द्यायचा शब्द दिलेला आहे, हा शब्द मी पूर्ण करणार आहे. जुन्नरकर जनतेनो, धनुष्यबाणाच्या हाती सत्ता द्या, असं त्यांचं आव्हान आहे. जुन्नरकर जनतेला विघ्नर टाइम्सचं आव्हान असं असणार आहे, कोणाच्याही दादागिरीला दहशतीला घाबरू नका. तो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो, तो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, त्यालाच मतदान करा. कोणाच्या पैशाला सुद्धा तुम्ही बोलू नका. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.